एका हिंदी चित्रपटातील एक गाणं तुमच्या ऐकवत असेल, तुम्ही ऐकलं असेल. ते गाणं कोणतं आहे आणि ते गाणं कोणाच्या कोणाला घेऊन चित्रफित केलं होतं, तर ते म्हणजे अशोक कुमार आणि प्राण. आणि ते चावी घेऊन फिरत होते आणि टाळा शोधत होते. हम दो बेचारे बिना सहारे, हम पूछ पूछ कर हारे, बिन टले की चावी लेके भागे मारे मारे मैं हुराना हे राजा. मित्रांनो, हे गाणं तुम्ही ऐकलं असा. आता हेच नेमकं गाणं आता दोन दिग्गज गात आहेत. आपल्या वडिलांना बाजूला सारून, वडिलांची हकालपट्टी करून हा राष्ट्रवादी हा पक्ष त्याने हस्तगत केलाय, त्याच्यावरती आपली कब्जा मिळवलाय, तो काबीज केलेला आहे. हे आयुष्यभर सल सुप्रिया सुळे यांच्या मनात खलत राहणार, टोचत राहणार. अशा अवस्थेमध्ये ते देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्यासोबत काम करतील का, राजकीय प्रवास करतील का, तुम्हाला काय वाटते? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू का त्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, एका हिंदी चित्रपटातील एक गाणं तुमच्या ऐकवत असेल, तुम्ही ऐकलं असेल. ते गाणं कोणतं आहे आणि ते गाणं कोणाला घेऊन चित्रफित केलं होतं, तर ते म्हणजे अशोक कुमार आणि प्राण. आणि ते चावी घेऊन फिरत होते आणि टाळा शोधत होते. हम दो बेचारे बिना सहारे, हम पूछ पूछ कर हारे, बिन टले की चावी लेके भागे मारे मारे मैं हुराना हे राजा. मित्रांनो, हे गाणं तुम्ही ऐकलं असा. आता हेच नेमकं गाणं आता दोन दिग्गज गात आहेत. आता ते दिग्गज कसे गात आहेत तेही आपण समजून घेऊया. हम दो बेचारे बिना सहारे, देखो पूछ पूछ कर हारे, बिन टले की चावी लेके भागे मारे मारे मैं हूँ शरद ये है उद्धव दोनों होवे बुद्धो बुद्धो. मित्रांनो, दोघांची बुद्धी आता भ्रष्ट झाली आहे. काय करावं काय कळत नाही आहे. बोलियाचं काय आणि कर्याचं काय अशी अवस्था झाली आहे. मित्रांनो, ही अवस्था दोघांवर, ह्या दोन दिग्गजांवर झाली आहे. कारण पत्रकारांनी ह्या दोघांना दिग्गज ठरवलेलं होतं. एकतर जाणता राजा आणि दुसरा राजा कोण, तर एक नंबरचा मुख्यमंत्री. म्हणजे बघा काय परिस्थिती आहे या दोन दिग्गजांची. ते एक चावी घेऊन फिरतायत आणि टाळं शोधतायत, ती चावी कुठे लागेल आणि ते टाळं खोलेल आपल्या नशिबाचं. कारण नशीब त्यांचं आता गर्तेत अडकलेलं आहे. आणि गर्तेत अडकलेलं नशीब, ते खाईत पडलेलं नशीब, त्यांना काय करायचं, प्राप्त करायचं. आणि ही वेळ आणि ही परिस्थिती कोणी कोणावर आणली, त्यांनी स्वतःवरती आणलेली. मित्रांनो, शरदचंद्रजी पवार यांचं जर तुम्ही भूतकाळ बघाल, त्यांचा इतिहास बघाल, तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी ते टाळं कसं काय घालवलं, ते त्यांना प्राप्त का होत नाहीये. ती चावी आहे त्यांच्याकडे असं ते म्हणतायत, पण ते बिना टाळ्याचे आहे. टाळं कुठे लावायचं, कुठल्या टाळाला लावायचं आणि कुठे उघडायचं हेच माहिती नाही त्यांना. आणि असे ते दिग्गज शरदचंद्रजी पवार आज दर भटकत आहेत. काय अवस्था झाली आहे त्यांची. त्यांचं जर आपण भूतकाळ बघितला, त्यांचा इतिहास बघितला, तर ते लक्षात येईल. मित्रांनो, त्यांचे राजकीय गुरु वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूप असल्यापासून, म्हणजे राजकीय खंजीर,
खरा खंजीर नव्हे, राजकीय खंजीर खुपसल्यानंतर त्यांनी ते मुख्यमंत्रीपद मिळवलं. आपल्याच गुरुला काय केलं त्यांनी, मुख्यमंत्री पदावरून बेदखल केलं आणि ते मुख्यमंत्रीपद मिळवलं. आणि हीच तऱ्हा 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा केली. पण इथे गुरु नव्हता, त्यांचा विश्वासू मित्र होता. तो म्हणजे कोण? देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी. आणि त्या भारतीय जनता पार्टी आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि महत्त्वाचा विषय काय मित्रांनो, या दोन्ही परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विश्वासघात कोणाचा केला दोघांनी? तर जनतेचा. आणि जनतेने हे मान्य केलं होतं वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री व्हावे. जनतेने ते मान्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. आणि ह्या दोघांनी काय केलं? आपला स्वार्थ साधण्यासाठी, आपली लालच पूर्ण करण्यासाठी, याला महत्त्वाकांक्षा म्हणता येणार नाही मित्रांनो. बरेचसे विश्लेषक काय म्हणतात? महत्त्वाकांक्षा. मित्रांनो, महत्त्वाकांक्षा हा जो विषय आहे ना, हा स्वबळावरती, स्वहिमतीवरती, स्वकुवतीवरती मिळवला जातो. तो स्वकुवतीवरती, स्वतःच्या हिमतीवरती मिळवला जातो, ना की तो कोणाचा हक्क मारून मिळवला जातो. इथे या दोघांना लालच झाली त्या पदाची, त्या मुख्यमंत्री पदाची. दोघांमधलं मी साम्य सांगतोय मित्रांनो. या अगोदर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल की शरदचंद्रजी पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या हक्काची जागा बळकावली, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून. आणि ते त्यांचे राजकीय गुरु होते. असं असताना तसंच 2019 मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यांचे मित्र आहेत, त्या मित्रांना त्यांनी काय केलं? बाजूला सारलं आणि ते मुख्यमंत्रीपद बळकावलं. आणि ह्या दोन्ही गोष्टी काय होत्या? षडयंत्र रचून, षडयंत्राने हे बळकावलेल्या गोष्टी आहेत. मित्रांनो, शरदचंद्रजी पवार यांना चाणक्य बोललं जायचं. मित्रांनो, चाणक्य ही जी व्यक्ती आहे, ही इतिहासात त्यांनी आपली नीती आजमावली आहे. त्या नीतीप्रमाणे त्यांनी अनेक राजे घडवले. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा एक राजा घडवला. त्याने जे कार्य केलं ना, ते कार्य समाजासाठी होतं, समाजाच्या भल्यासाठी होतं, देशाच्या भल्यासाठी, राष्ट्राच्या भल्यासाठी. त्यामुळे शरदचंद्रजी पवार यांनी जे काय नीती चालवली, नीती वापरली, ती नीती स्वहितासाठी, स्वमतलबासाठी, स्वार्थासाठी होती. मग त्याला आपण चाणक्य नीती म्हणू शकत नाही, ना की आपण त्याला कृष्ण नीती म्हणू शकतो. मग ही नीती कोणती आहे? ते शकुनी नीती. कारण शकुनी मामाने, महाभारतामध्ये जर तुम्ही बघाल शकुनी मामाचा कॅरेक्टर, तर त्या कॅरेक्टरनी काय केलेलं आहे? फक्त स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, मतलब साधण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, लक्षात राहा. आणि तीच नेमकी गोष्ट शरदचंद्रजी पवार आपल्या राजकीय आयुष्यात करत होते. अनेक वेळा त्यांनी अनेक संघटना फोडल्या, अनेक संघटनातील नेत्यांना त्यांनी दगाफटका केला आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवलं. आणि त्यांची एक सवय आहे त्यांना, आणि त्याची एक इच्छा आहे, त्यांची एक लालच आहे, ती म्हणजे सत्तेमध्ये कार्यरत राहणे. मग सत्ता कोणाची असो, त्या सत्तेमध्ये आपला सहभाग असावा, आपला वाटा असावा. आणि त्यानुसारच त्याने प्रत्येक वेळी हे षडयंत्र रचली आणि हे षडयंत्र रचून त्यांनी ती सत्ता काबीज केली. तसंच 2019 मध्ये सुद्धा त्यांनी असं षडयंत्र रचलं. ज्यावेळी युतीला बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीला विरोधात बसवण्याचा कौल दिला गेला, त्यावेळी ह्याच शरद पवारांनी ते मान्य केलं होतं. ते काय म्हणाले होते? महाविकास आघाडीला विरोधात बसवण्याचा कौल दिला जनतेने. एवढं बोलल्यानंतर, एवढं सांगितल्यानंतर, एवढं माहीत असून सुद्धा
त्यांनी काय केलं, छळ कपट केलं आणि काय केलं, विश्वासघात करायला त्यांनी भाग पाडला उद्धव ठाकरेंना. कारण उद्धव ठाकरे सुद्धा लालची होते, स्वार्थी होते, मतलबी होते आणि ती संधी साधून शरदचंद्रजी पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं, भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवलं आणि ती सत्ता बळकावली. या सत्तेची डोर, ती लगाम जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या हातात दिलं होतं. कारण मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस त्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये प्रत्येक वेळी ती सांगत होते. याचा अर्थ काय, ते परत मुख्यमंत्री बनणार आहे आणि ते मान्य केलं होतं जनतेने. आणि जनतेचा हा विश्वासघात होता दोन्ही वेळेला. म्हणजे ज्या वेळेला वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते त्यांना पाय उतार करावा लावला ह्या शरदचंद्रजी पवार यांनी, त्यावेळी सुद्धा हा तो जनतेचा कौल होता, जनतेचा निर्णय होता, मतदार राजाचा निर्णय होता. आणि तो झुगारून, तो बाजूला सारून शरदचंद्रजी पवार यांनी ते पद काय केलं होतं, बळकावलं होतं. तसंच 2019मध्ये तशीच पुनरावृत्ती झाली. पण इथे फरक काय आहे, वसंतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक फरक आहे, ते म्हणजे त्यांचं राजकारण, राजनीती. मित्रांनो, महत्त्वाची ही गोष्ट आहे. दोघांचं राजकारण एक वेगळ्या परिसीमेचं आहे, वेगळ्या लेवलचं आहे, वेगळ्या पातळीचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, शरदचंद्रजी पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली, त्यांची ती लायकी त्यांनी दाखवून दिली. आता काय अवस्था आहे दोघांची, दारोदार भटकत आहे. शरदचंद्रजी पवार आता RSS बद्दल गुणगान गायला लागले. RSS ही कशी काय संघटना आहे, या संघटनेने कसं भारतीय जनता पार्टीबरोबर आपल्याला सांगायला लागेल. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय घडवून आणला. तिथे कशा काय प्रकारे तिथले स्वयंसेवक कार्यरत आहेत, कार्य करतायत, त्याचं गुणगान. म्हणजे ह्या शरदचंद्रजी पवार यांनी यापूर्वी RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त नावं ठेवली, त्यांच्यावरती त्यांनी प्रत्येक वेळी त्यांना निशाणा ठेवला, त्यांना विरोध केला. असे शरदचंद्रजी पवार आता गुणगान गात आहेत. याच्या मागचा उद्देश काय मित्रांनो, याच्या मागचा उद्देश काय, आता शरदचंद्रजी पवार काय करतायत, पडताळणी करतायत, चाचपणी करतायत. आणि याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघाल तर तुमच्या लक्षात येईल. त्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तो काय आहे, तर आता अजितदादा थोडक्यात सांगतो मी याच्यात, पण तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ह्यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण थोडक्यात माहिती देतो की शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार यांच्या हाताखाली काम करणार नाही, तेवढी नामुष्की ती ओढून घेणार नाही. ना की त्यांची कन्या, आपल्या वडिलांच्या हाताखाली त्यांनी काम केलं ना, त्या कन्येचं म्हणजे सुप्रिया सुळे यांचा जमिनीवरती कोणतं काम आहे किंवा त्या संघटनेमध्ये त्यांची कुठे ताकद आहे, त्यांचं अस्तित्व आहे, अशी परिस्थिती नाही आहे. वडिलांच्या जीवावरती बाणगुळाप्रमाणे जगलेली ही व्यक्ती म्हणजे आपली सुप्रिया सुळे. मग अशी सुप्रिया सुळे अजितदादा पवार यांच्यासोबत गेली तर तिचं राजकीय भवितव्य संपायला वेळ लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ती का कमीपणा घेल, कारण तिच्या मनात एक सल राहणार. काय, तर आपल्या वडिलांना बाजूला सारून, वडिलांची हकालपट्टी करून हा राष्ट्रवादी हा पक्ष त्याने हस्तगत केला आहे, त्याच्यावरती आपली कब्जा मिळवला आहे, तो काबीज केलेला आहे. हे आयुष्यभर सल सुप्रिया सुळे यांच्या मनात खलत राहणार, टोचत राहणार. अशा अवस्थेमध्ये ते देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्यासोबत काम करतील का, राजकीय प्रवास करतील का, तुम्हाला काय वाटते? हे एक कारण आहे. आणि दुसरी कारण, तर या अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवार यांच्या वरद हस्ताखाली राजकीय भवितव्य आपलं घडवलेलं आहे.
अशा शरदचंद्रजी पवार यांना आजच्या घडीला अजितदादा पवार डोक्यावर बसून घेतील का? आणि जर तसं बसून घेतलं नाही, त्यांना जर अध्यक्ष बनवलं नाही, मग असे शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार यांच्या हाताखाली काम करतील का? हा प्रश्न आहे. साधा सरळ प्रश्न आहे. मग त्यांच्याकडे पर्याय एकच राहिला आहे. दोन पर्याय आहेत, एक नाही दोन. एक तर काँग्रेसमध्ये विलीन होणं. आता ती परिस्थिती नाही आहे, ती स्थितीसुद्धा नाही आहे. कारण काँग्रेसचीच जे जहाज आहे ते आता कधी डुबेल सांगता येत नाही, किती दिवस ते तरेल सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत त्या जहाजावरती चढणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. मग आता कुठलं जहाज सुरक्षित आहे? तर भारतीय जनता पार्टी. म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, लक्षात आलंच असेल काय राजकीय परिस्थिती आहे. आणि हेच शरदचंद्रजी पवार यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना कसं संपवायचं, नरेंद्र मोदीजी यांना कसं संपवायचं, अमित शहा यांना कसं संपवायचं, याची रणनीती आखत होते. आणि आता तेच शरदचंद्रजी पवार नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान गात आहे. त्यांची कन्यासुद्धा मागच्या 2.5 वर्षाच्या काळात, म्हणजे त्यांच्या महायुतीच्या महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत सुटल्या होत्या. अकेला देवेंद्र क्या करेगा, अकेला देवेंद्र क्या करेगा. आता ते काय म्हणतात, अकेला देवेंद्र सब कुछ कर रहा है. बघा किती फरक आहे. अकेला देवेंद्र सब कुछ कर रहा है. जी व्यक्ती यापूर्वी विरोध करत होते आणि टोकाचा विरोध करत होते, अकेला देवेंद्र क्या करेगा, अरे ती व्यक्ती सांगते सब कुछ करेगा. कारण काय, आपलं राजकीय अस्तित्व, आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे. कारण काय मित्रांनो आहे महत्त्वाचं, कारण आता शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत असलेले आमदार आणि खासदार कधी पलटी मारतील आणि ते दुसऱ्या पक्षात विलीन होतील सांगता येत नाही. आता ते कोणासोबत जाणार आणि काय जाणार हा एक वेगळा प्रश्न आहे. शक्यतो जे काय म्हणतात त्याला, वरच्या ह्याच्यातले नेते आहेत, मोठे नेते आहेत, ते कदाचित विचार करतील की अजितदादा पवार यांच्यासोबत जायचं की नाही. पण दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत त्यांना काय हरकत नाही अजितदादा पवार यांच्यासोबत काम करायला. पहिल्या फळीतले नेते कदाचित विचार करतील. आता पहिल्या फळीतले नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत आहेत की नाही परमेश्वराला माहिती. त्यामुळे जर पहिला आणि दुसरा जे आहे आज दिसते अस्तित्व शरदचंद्रजी पवारांच्या त्या संघटनेमधील, ते जर सगळे अजितदादा पवार यांच्यासोबत गेले, म्हणजे सुप्रिया सुळे यांना सोडून आणि त्या जितेंद्र आव्हाड यांना सोडून, कारण जितेंद्र आव्हाड यांना ते बरोबर घेणार नाही अजितदादा पवार, कारण त्यांची ती लायकी नाही. कारण जितेंद्र आव्हाड यांची आता अवस्था आहे ना घर का ना घाट का, त्यांना कोणी उभं नाही करणार. कारण त्यांचं वाचाळ तोंड, त्यांची वृत्ती आणि प्रवृत्ती असो मित्रांनो. पण जर उद्या सकाळी हे दोन नेते सोडून, म्हणजे सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड सोडून बाकीचे जर गेलेत अजितदादा पवार यांच्यासोबत, तर नामुष्की उडवली जाईल. आणि ह्या वयामध्ये परत ती संघटना उभी करणं शरदचंद्रजी पवार यांना शक्य नाही आहे. आणि त्या मुलीमध्ये ती कुवत नाही आहे. त्यामुळे ते आता आसरा शोधत आहेत, त्या टाळ्याची चावी शोधते. टाळं कुठलं आहे, आता कुठलं टाळं आहे, भारतीय जनता पार्टीचं आहे की काँग्रेसचं आहे की अन्य कुठलं आहे, ते खोलण्याचा ते प्रयत्न करत आहेत. बघा काय अवस्था आहे या दिग्गजांची काय अवस्था आहे. आता दुसरे आहेत उद्धव ठाकरे. आता इथे तरी एक पर्याय आहे. कोणाला? शरदचंद्रजी पवार थोडासा नम्र होऊन, शांत होऊन, थोड्या दिवसासाठी अजितदादा पवारांच्या सोबत जायचं, किंवा फक्त आपल्या लेकीला आणि आपल्यासोबत असलेल्या इतर आमदार खासदारांना अजितदादा पवारांच्या सोबत पाठवून द्यायचं आणि आपण बाहेरून
निवृत्त होऊन त्या संघटनेसाठी कार्यरत राहायचं, असाही कदाचित ते निर्णय घेतील. पण इथे परिस्थिती कोणाची बिकट आहे, त्यांना तर टाळत मिळत नाही आहे, कदाचित ते सापडणार सुद्धा नाही. अशी अवस्था आज उद्धव ठाकरेंची आहे. बिन टाले की चावी लेके भागे मारे मारे महे बुद्धू महे उद्धव. आता काय उद्धवा अजब तुझे कर्तृत्व. या उद्धवाने शरदचंद्रजी पवार यांच्यापेक्षा खालच्या थराला जाऊन वक्तव्य केलेली आहेत. अगदी ढेकून म्हणा, त्या ह्यांना आपले देवेंद्र फडणवीस यांना नालायक म्हणा, हलकट म्हणा, म्हणजे अगदी ते नळावरती एखाद्या बायका भांडत असतात ना, आणि त्या भांडताना कसे काय ते उद्गार काढतात एकमेकींच्या बद्दल, तसे उद्गार हे बायकी स्वरूपाचे उद्गार या उद्धव ठाकरेंच्या मुखातून गेले होते. त्यांनी पूर्ण महाराष्ट्राची जी सभ्यता आहे ती धुळीस मिळवली होती. टरबुजा काय, नालायक काय, हलकट काय, चोर काय, काय काय, अगदी त्याची मर्यादा सोडून, सीमा लांघून. आणि असेच हे उद्धव ठाकरे न लाजता न शरमता, म्हणजे बघा किती निगरगट्ट व्यक्ती आहे. बेशर्मासारखी ही व्यक्ती हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेली. त्यांना पुष्पगुच्छ त्यांनी बहाल केला. म्हणजे विचार करा, अशा लोकांच्या मनात काहीतरी इज्जत, मर्यादा, लाज लज्जा आहे की नाही असा प्रश्न पडतो. मित्रांनो, असं म्हटलं जाते की राजकारणामध्ये सगळं चालते. नाही मित्रांनो, राजकारण हे दोन प्रकारचं आहे. एक समाजकारणासाठी केलेलं राजकारण आणि एक स्वार्थासाठी केलेलं राजकारण, मतलबासाठी केलेलं राजकारण. समाजकारण आणि राजकारण ही गोष्ट वेगळी नाही आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, समाजकारण आणि राजकारण ही गोष्ट वेगळी नाही आहे. समाजाला पूरक, समाजाला साजेसं, समाजाचं भलं करण्यासाठी जे राजकारण केलं जाते त्याला आपण समाजकारण म्हणतो. आणि जे निव्वळ राजकारण केले जाते, स्वार्थासाठी, मतलबासाठी षडयंत्र रचली जातात, त्याला फक्त एक राजकारण म्हटलं जाते, गलिच्छ राजकारण म्हटलं जाते. राजकारण आणि समाजकारण हे वेगळ्या गोष्टी नाही आहेत. इथे स्वार्थ, मतलब, स्वहित, आणि इथे दुसरीकडे काय आहे, समाजाचं, राष्ट्राचं, जनतेचं भलं, हा फरक आहे. मग ह्या उद्धव ठाकरेंनी जे काय राजकारण केलं ते राजकारण कसलं होतं, तर स्वार्थाचा आणि मतलबाचा. त्यांची ती महत्त्वाकांक्षा नव्हती. 2019 मध्ये त्यांनी ती साध्य केली. जो पद बळकावलं, मुख्यमंत्री पद बळकावलं, ही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती. हे त्यांचं षडयंत्र होतं, ही त्यांची लालच होती. आणि षडयंत्र रचून त्यांनी ही आपली लालच पूर्ण केली, ना की महत्त्वाकांक्षा. दोघांमध्ये हेच साम्य आहे, शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये, की त्यांनी लालच्या पोटी, स्वार्थासाठी, मतलबासाठी, लालचेने षडयंत्र रचून ह्या सगळ्या गोष्टी साध्य केल्या, मिळवल्या आजपर्यंतच्या राजकारणामध्ये. आणि आता काय ते चाव्या घेऊन फिरत आहेत. मित्रांनो, हे आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे जाऊ शकतील? माझ्या मते कदाचित जाऊ सुद्धा शकतील. कारण एवढं पाणउतारा केल्यानंतर, खालच्या पायरीवर जाऊन त्यांची कमरेखालच्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याशी गळाभेट केली त्या उद्धव ठाकरेंनी, तर ते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, आपल्या मुलाच्या भवितव्य साध्य करण्यासाठी, मुलाचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुद्धा हात मिळवणी करतील. सांगता येत नाही मित्रांनो उद्धव ठाकरेंबद्दल. कारण त्यांच्यासमोर दुसरा मार्गच नाही आहे. कारण त्यांना भारतीय जनता पार्टी स्वीकारणार नाही. एखाद्या वेळेस शरदचंद्रजी पवार आणि सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या खासदार आमदारांना भारतीय जनता पार्टी
स्वीकारेल, पण उद्धव ठाकरेंना स्वीकारणार नाही. कारण का? कारण उद्धव ठाकरेंकडून त्यांना लाभ काही नाही आहे, उलट नुकसान होणार. शरदचंद्रजी पवार यांच्याकडून खूप मोठा लाभ, सुप्रिया सुळेकडून खूप मोठा लाभ नाही मिळाला तरी काही अंशी त्यांचा राजकीय फायदा ते उठवू शकतात भारतीय जनता पार्टी. पण उद्धव ठाकरेंनी आपल्या वडिलांची नीतिमत्ता सोडलेली, आपल्या वडिलांचे विचार सोडलेले, ती विचारधारा सोडलेली आणि असे दिशाहीन झालेले, असे विचारहीन झालेले व्यक्तीला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी आपलं नुकसान करून घेणार नाही, आपल्या पायावरती धोंडा मारून घेणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टी सोबत येणं दरवाजा बंद झालेला जमा आहे. एखाद्या वेळेस एक गोष्ट होऊ शकते, जास्तीत जास्त उद्धव ठाकरेंना नाकारून फक्त अजी यांना आपले त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले खासदार आमदारांना भाजपामध्ये प्रवेश मिळू शकेल. चला, दगडापेक्षा वीट मऊ, उद्धव ठाकरेंना नाकारून कदाचित हे होऊ शकेल माझ्या मते. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश अशा तऱ्हेने मिळू शकतो, म्हणजे ते विलीन होतील. ती जी उभाटा हा जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊ शकतो, कदाचित तसं घडू शकते. किंवा कदाचित उद्धव ठाकरेंना बाजूला करून बाकीचे जे आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन शिवसेनेमध्ये विलीन होऊ शकते. सांगता येत नाही मित्रांनो. कारण ह्या थराला, ह्या पातळीला गेलेले उद्धव ठाकरे स्वार्थ साधण्यासाठी, आपलं हित साधण्यासाठी काहीही निर्णय घेतील, कुठल्याही थराला जातील, कितीही वागतील, कितीही झुकतील. काँग्रेससमोर वाकले ते, झुकलेत, साष्टांग नमस्कार घेतला, चाटुगिरी केली त्या सोनिया गांधींच्या समोर, त्या राहुल गांधींच्या समोर. 2.5 वर्षानंतर त्यांचं ज्यावेळी ते पद गेलं, मुख्यमंत्री पदावरून त्यांचा पाय उतार झाला, त्यावेळीची गोष्ट सांगतोय मित्रांनो. म्हणजे उद्धव ठाकरे कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण जी काय राजकीय परिस्थिती आहे ती तुमच्या समोर मी मांडलेली आहे. ए दो बेचारे बिना सहारे, ए दो बेचारे बिना सहारे, देखो पूछ पूछ कर हारे, बिन टाले की चावी लेके भागे मारे मारे. एक है शरद, एक है उद्धव, दोनों हो गए बुद्धो बुद्धो बुद्धू. काय परिस्थिती आली दोन दिग्गज नेत्यांची. याला कारण काय? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याला कारण काय? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता कसं काय शिल्प घडवायचंय? बनवायला लय गणपती आणि झालं केंडलं असं म्हणायला हरकत नाही. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी. जागा चुकलेत. बीजेपी सोबत राहायला पाहिजे होतं, युतीमध्ये राहायला हवं होतं, पण आघाडीमध्ये गेलेत आणि बिघाडी करून बसलेत. आणि झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी. स्वतःच वैरी झाले. तर का? तर 100 खोके एकदम ओके, नालायक, हलकट वगैरे वगैरे, चोर, उचक्के. आमच्या बापाची, माझ्या बापाचं नाव टरबूज वगैरे वगैरे. म्हणजे काय? तुझं आहे काय? तुझा कोण आहे? गुन्हेगार आहे. तुझा गुन्हेगार आहे आणि तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकला. मित्रांनो, लक्षात आलं का काय अवस्था आहे? कुठे जागा चुकलेत, कुठे भरकटलेत. हे उद्धव ठाकरे आता पश्चाताप करत असतील. आपण काय घडवायला गेलो आणि काय घडलो. मनवायला गेलो हनुमान आणि बनलं माकड. काय म्हणत असतील, काय आता त्यांच्या मनात घालमेल चालू असेल. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी. स्वतःच वैरी झालेत आणि स्वतःचं अस्तित्व नामशेष करण्यापर्यंत त्यांनी ती परिस्थिती निर्माण केली. स्वतःची वैरी.
म्हणून हे तीन मंत्र मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगतो. ते आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला पण वैरी, आणि तुझा आहे तुझपाशी परी जागा चुकलाय. ह्या 3 मंत्र या दोघांसाठी अगदी पूरक आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. अवश्य मांडा कमेंट बॉक्समध्ये. पुढचा शितकर. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.